नमस्कार, माझ्या चॅनेलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण गावरान पद्धतीने मटण रस्सा बनवणार आहोत, तेही मातीच्या भांड्यामधला. तर 1 किलो मटण इथं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. मटणावरती आपण 1 चमचा हळद आणि 2 चमचे धनापूड घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ बी घालायचं आहे. छोटा 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट घालायचं आणि सगळं हाताने मिक्स करून घ्यायचं. तर आपण मातीचं भांडे गरम करून घेतलंय. तर त्याच्यामध्ये हे आपण बकऱ्याची चरबी जी आहे ते घालणार आहोत. मी तर तेल नाही वापरलेलं, फक्त चरबीमध्ये बनवते. ते चरबी छान आपण हे तेल सुटस्तवर परतून घेऊया. बघू शकता चरबीचं तेल सुटायला लागलं. आता आपण ह्याच्यामध्ये एक कांदा घालूया. मोठ्या साईजचा एक कांदा घेतलाय, तोही आपण सोनेरी रंगावरती परतून घेऊया. बघू शकता कांदा आपला चांगला परतून झालेला आहे. आता आपण एक हळद मीठ लावून ठेवलेलं मटण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. 5 मिनिटं याला पण आपण चांगलं परतून घेऊ. मटण आपलं छान परतून झालंय. आता आपण ह्याच्यावरती एक भांडं ठेवूया आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ओतू आणि गॅस आपण मिडियम ठेवायचा आहे. मटण शिजते त्याला 15 ते 20 मिनिटं झालेत. तर आपण ह्याच्यावरचं पाणी त्या मटणामध्ये घालून घेणार आहोत. आपलं मटण शिजायला अजून 15 ते 20 मिनिटं लागणार आहेत. पुन्हा झाकण ठेवून ह्याच्यावरची पाणी ओतूया. पुन्हा 1 ग्लास पाणी मी ह्याच्यावरती ओतते गरम होण्यासाठी. 15 ते 20 मिनिटं झालेत. आपण मटण एकदा चेक करूया शिजलंय का. बघू शकता इथं आपलं मटण शिजलेलं आहे. आता हे भांड्यामधलं पाणी आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. गॅस बंद करू. कालवण्यासाठी आता आपण एक मसाला तयार करून घेऊया. तर सर्वात आधी इथं मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. खोबरं खिसलेलं आहे, चांगलं भाजून घेऊ. आता त्याला खोबरं बघा सोनेरी रंगावरती भाजून घेतलं आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्याच पॅनमध्ये एक ओव्हल स्लाइसमध्ये कट केलेला कांदा आपण भाजून घ्या. कांदा थोडासा नरम झालेला. आता ह्याच्यामध्ये एक टोमॅटो घालून घेऊ. तेही छान परतून घेऊया. तर ह्याच्यामध्ये आपल्याला लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे. सर्व मसाले आपण छान असे परतून घेऊया. सर्व मसाला आपला चांगला भाजून झाला. आता आपण ह्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे. ह्याच्यामध्ये कोथिंबीरची हिरवी देठं घालून घेऊ आपण आणि मिक्सरला मसाला बारीक वाटून घेऊया. इथं आपला मसाला वाटून तयार आहे. तर या मटणामधलं आपण पीस वेगळे करणार आहोत आणि रस्सा वेगळा ठेवायचा. बघू शकता इथं मी मटण साईडला काढलेलं आहे. आता आपण ह्याचं सुक्कं बनवणार आहे. गॅसवरती एक कढई गरम होण्यासाठी ठेवली. आता आपण त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल घालून घेऊ. तेल गरम झाले. आता वाटण केलेला थोडा मसाला पण ह्याच्यामध्ये घालून घेऊ आणि चांगला परतून घेऊया. तर मसाल्याला बघा तेल सुटस्तवर आपण परतून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सुके मसाले घालून घेऊ. इथं घरगुती कांदा लसूण मसाला, गरम मसाला, मटण मसाला आणि चवीनुसार मीठ घेतलं. ते सर्व आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया चांगलं. मसाला छान असा परतून झाला आहे. आता आपण जे मटण साईडला काढून ठेवलं आहे ना, ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊ. मटण बी चांगलं आपण मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ. इथं बघा सर्व मटण मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आहे. तर आता थोडंसं आपण याच्यामध्ये मटणाचा सूप घालणार आहे, जेणेकरून आपल्या सुक्याला पण चव चांगली येईल. आणि याला 5 मिनिटं आपण झाकून शिजवून घेणार आहोत.
तर दुसऱ्या साईडला बघा मी मातीचं भांडं रिकामं करून गरम करायसाठी ठेवलेलं आहे. भांडं आपलं गरम झालं, आता त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊ. साधारण 1 पळी तेल घातलंय मी. तेलही गरम झालंय, आता वाटण केलेला मसाला आपण घालून घेऊ. चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्याला. मसाला छान भाजून झालाय तेलामध्ये. तर बघा आपण इथं सुद्धा सेम मसाले घेतल्यात. घरगुती कांदा लसूण मसाला, मटण मसाला, चवीनुसार मीठ आणि गरम मसाला. ते पण आपण तेलामध्ये छान परतून घेऊया. मसाला परतून झालाय. आता जे आपण मटणाचं सूप काढून ठेवलंय ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया. जेवढा रस्सा हवा आहे तेवढं आपण पाणी घालून घेऊ त्याच्यामध्ये. रश्श्याला चांगली उकळी काढून घेऊ. बघू शकता आपलं सुक्का तयार होतं. ह्याच्यावरती कोथिंबीर घालून गॅस बंद करून घेऊ. तर बघू शकता आपल्या रश्श्याला पण छान अशी उकळी आलेली आहे. त्याच्यामध्ये पण कोथिंबीर घालून घेऊ. तर बघू शकता इथं तरी किती छान असे आलेले आहे. आणि भन्नाट असा चवीचा आपला मटण रस्सा इथं तयार आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथं आपलं मटण सुक्काही तयार आहे. तर बाय मित्रांनो.